नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। महा TET जून 2026 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। परिसर अभ्यास पेपर 1 या संदर्भातील प्रश्न उत्तरे आपण पाहूयात। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। खालीलपैकी पर्यावरण म्हणजे काय हे सांगणारा पर्याय कोणता आहे? तर ऑप्शन बी जो आहे तो म्हणजेच सजीव व निर्जीव घटकांचा समूह म्हणजेच पर्यावरण होय। तर ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर। दुसरा प्रश्न, खालीलपैकी सजीव घटक असणारा गट कोणता आहे? खालीलपैकी सजीव घटक असणारा गट कोणता आहे? सगळे सजीव असतील असा गट सांगायचा आहे आपल्याला। तर ऑप्शन बी प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव हे तीनच घटक पृथ्वीतलावर आपल्याला सजीव असलेले पाहायला मिळतात। दिलेल्या इतर पर्यायापैकी हवा, पाणी, पर्वत हे अजैविक घटक आहेत। झाड जरी सजीव असला तरी पर्यावरणातील इतर घटक आपल्याला अजैविक पाहायला मिळतात, म्हणजे तेही आपलं उत्तर नाही। माती, आकाश आणि तापमान ह्या ज्या बाबी आहेत हे सुद्धा अजैविक घटक आहेत, म्हणजेच सर्व घटक सजीव असणारा जो गट आहे तो म्हणजेच ऑप्शन बी प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव। पुढचा प्रश्न, सूर्य हा ऊर्जेचा कोणत्या प्रकारचा स्रोत आहे? ए अक्षय, बी अनाक्षय, सी कृत्रिम आणि डी धातू। तर ऑप्शन एक जे आहे म्हणजेच ए आपलं करेक्ट उत्तर होय। सूर्य हा अक्षय स्रोत आहे, म्हणजे तो कधीही ऊर्जा न संपणारा असा स्रोत होय। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा। पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी कोणते उपाय वापरतात? तर पाण्याचं शुद्धीकरण आपण दोन पद्धतीने करतो, एक तर पाणी शुद्ध करणे आणि दुसरं म्हणजे पाणी निर्जंतुक करणे। तर यामध्ये आपण गाळणी म्हणजे ज्याला आपण चाळणी असं म्हणत असतो, पाणी चाळून घेणे, गाळून घेणे, त्यानंतर त्यात तुरटी फिरवणे, यामुळे त्या पाण्यामध्ये असलेले जे घटक आहेत म्हणजे ज्याला आपण धूळ म्हणतो, धुलीकण हे आपल्याला तुरटीच्या जड असणारा जो घटक आहे त्याला चिटकून ते आपल्याला सेटल डाऊन झालेले पाहायला मिळतात, म्हणजे तळाशी जाऊन बसतात। त्यानंतर ब्लिचिंग पावडरमध्ये असणारा जो घटक आहे तो म्हणजेच क्लोरीन वायू। तर क्लोरीन हा विषारी वायू आहे जो की पाण्याला निर्जंतुक करलेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे सर्व घटकाद्वारे आपण पाण्याचं शुद्धीकरण करू शकतो। ऑप्शन डी हे सर्व करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, अन्नसाखळीची सुरुवात कोणत्या घटकापासून होत असते? तर अन्नसाखळीची सुरुवात होईल उत्पादकापासून। तर आपणास माहीत आहे ऊर्जेचा मनोरा आपण ज्याला म्हणत असतो, सर्वप्रथम जे घटक आपल्याला पाहायला मिळतात खालच्या टप्प्यामध्ये तर ते घटक म्हणजेच वनस्पती होय। त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे त्यामध्ये असतात प्राथमिक भक्षक, त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे त्यामध्ये असतात द्वितीय भक्षक, त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला तृतीय भक्षक पाहायला मिळतात आणि त्यावर असतात सर्वोच्च भक्षक। म्हणजेच अन्नसाखळी जी आहे आपली, तर अन्नसाखळीची सुरुवात ही उत्पादकापासून होत असते, म्हणजेच ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, जंगलतोडीमुळे पुढीलपैकी कोणत्या घटकात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल? तर जंगलतोडीमुळे आपल्याला पाहायला मिळतं तापमान वाढलेलं। तर जागतिक तापमान वृद्धी जी आहे हा घटक आपल्याला जंगलतोडीशी निगडीत असलेला पाहायला मिळतो। तसाच हरितगृह वायू परिणाम याशी सुद्धा तो निगडीत आहे। ऑप्शन बी येथे आपलं करेक्ट उत्तर होय। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कशाची गरज आहे, कशाची आवश्यकता आहे असा हा प्रश्न। तर पर्यावरणाला गरज आहे वृक्षारोपणाची। वृक्षारोपण केल्याने आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखलेला पाहायला मिळतो। प्लास्टिक सारखे घटक आपण त्याचा वापर मिनिमम करावा किंवा करूच नये। प्रदूषण, धूर हे आपले ऑप्शन्स करेक्ट उत्तर नव्हे, तर वृक्षारोपण करण्याने पर्यावरण समतोल राखता येतो। ऑप्शन बी करेक्ट उत्तर। पुढचा प्रश्न, पृथ्वीभोवती असलेल्या वायूच्या आवरणाला काय म्हणतात? तर पृथ्वीभोवती असणारं जे वायू आवरण आहे त्याला आपण वायुमंडळ म्हणजेच आपण वातावरण असं म्हणत असतो। तर ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, कोणते इंधन प्रदूषण कमी करते, म्हणजे जास्त त्यामध्ये आपल्याला प्रदूषण झालेलं पाहायला मिळत नाही असं इंधन म्हणजेच ऑप्शन सी CNG हे होय। CNGचे पूर्णरूप काय असाही प्रश्न आपल्या महा TETचा आवडता प्रश्न आहे। तर कॉम्प्रेस नॅचरल गॅस हे CNGचं पूर्णरूप होय, जे की अतिशय धूर विरहित म्हणजे बिना धूर तयार करता आपल्याला चाललेलं इंधन पाहायला मिळतं। ऑप्शन सी करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, मानव वापरातील वस्तूचा पुनर्वापर म्हणजेच रिसायकलिंग करणे याचा अर्थ काय होत असतो? तर रिसायकलिंग म्हणजे काय असा हा प्रश्न। तर टाकून देणे, पुन्हा वापर करणे, जाळणे आणि विकणे। तर ऑप्शन बी जे आहे पुनर्वापर, म्हणजे त्या वस्तूचा आपण पुन्हा पुन्हा वापर करणं गरजेचं आहे। तर पुनर्वापर हे करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटकामुळे मातीची धूप होत असते, ज्याला आपण सॉईल इरोशन असं म्हणत असतो इंग्रजीमध्ये, ते कशामुळं घडतं? तर ते पावसामुळं घडतं,
तर सॉईल इरोशन म्हणजे जे डोंगरदऱ्या असतात, तर डोंगरावरची माती जी आहे ती घसरून खाली येते. कशामुळे? तर पावसामुळे, म्हणजेच पाऊस त्याला कारणीभूत आहे. वाऱ्यामुळे जे मोठे मोठे दगड आहेत, खडक आहेत, ते आपल्याला लहान झालेले पाहायला भेटतात. वर्षानुवर्षे त्यावरून वारा गेल्यामुळे ते आपल्याला लहान झालेले पाहायला भेटतात. म्हणजे वाळासुद्धा त्यावरती परिणाम करतो. आणि वृक्षतोड यामुळे जी मुळे मातीला पकडून ठेवतात, तर ती मुळे नष्ट झाल्यामुळे, म्हणजे झाडं तुटल्यामुळे, जंगलतोड झाल्यामुळे आपल्याला मातीची जी धूप आहे ती वाढलेली पाहायला मिळते. म्हणजे हे सर्व घटक काय आहेत? तर मातीची धूप होण्यासाठी कारणीभूत घटक होय. पुढचा प्रश्न, पर्यावरण संवर्धन करण्यासाठी कोणता दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो? तर पर्यावरण दिन कोणता असा हा प्रश्न, तर तो आहे 5 जून. जून महिन्यातील 5 तारखेला आपण पर्यावरण दिन म्हणजेच वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे साजरा करतो. तर 8 मार्च हा जागतिक महिला दिन असतो. त्यानंतर 7 एप्रिल रोजी आपण जागतिक आरोग्य दिन, जे की WHO, याला आपण WHO असं म्हणत असतो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, हा सुद्धा आपल्या TETचा आवडता प्रश्न आहे. त्यानंतर 1 डिसेंबर रोजी आपण एड्स दिन साजरा करत असतो. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन ए 5 जून आपलं करेक्ट उत्तर होय. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. पेपर 1, पेपर 2 TETचे सर्व व्हिडिओ लेक्चर्स आमच्या चॅनलवरती अवेलेबल होणार आहेत. लवकरच ते आपण पाहू शकता, अभ्यासू शकता. हवा प्रदूषणाचे मुख्य कारण काय आहे? तर हवा प्रदूषणाचं मुख्य कारण आपल्याला वाहनातून निघणारा धूर हे पाहायला मिळतं, म्हणजेच वाहनांचा धूर. हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वातावरणातील ओझोनचा जो थर आहे, ज्याला आपण लेअर ऑफ ओझोन असं म्हणत असतो, तर आपले कशापासून संरक्षण करतो? त्याचं काम काय आहे असा हा प्रश्न. तर अतिनील किरणे आपण ज्याला म्हणत असतो, इंग्रजीमध्ये आपण त्याला अल्ट्राव्हायलेट रेज असं म्हणत असतो, UV रेज. तर अल्ट्राव्हायलेट रेज म्हणजेच अतिनील किरणे, याला आपण या ओझोनमुळे आपल्याला ह्याच्यापासून काय होतं? संरक्षण मिळतं. पुढचा प्रश्न, जैवविविधता ज्याला इंग्रजीमध्ये आपण बायोडायव्हर्सिटी असं म्हणत असतो, तर या बायोडायव्हर्सिटीचा अर्थ काय असा हा प्रश्न. तर बायोडायव्हर्सिटी म्हणजेच प्राण्यात असणारी विविधता, जीवामधील विविधतेस जैवविविधता असे म्हणतात. तर ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होय. सजीवांमधील असणारे वेगवेगळे बदल किंवा वेगवेगळे सजीव जे आपल्याला पृथ्वीवर पाहायला मिळतात, त्याला आपण जैवविविधता असं संबोधतो. पुढचा प्रश्न, पाण्याची बचत कशी करावी? तर पाण्याची बचत करण्याचा उत्तम उपाय कोणता? 4 पैकी एक उत्तम आपल्याला उपाय इथं शोधायचा आहे. 1 नळ चालू ठेवणे, चुकीची बाब. बी गळती दुरुस्त करणे. त्यानंतर सी जास्त वापर करणे. आणि डी पाणी वाया घालवणे, ही सुद्धा चुकीची बाब. तर ऑप्शन बी जे आहे आपलं करेक्ट उत्तर होय. गळती आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहे. गळती जी आहे, पाण्याची गळती झाल्यास आपल्याला जास्तीत जास्त पाणी वाया गेलेले पाहायला मिळते. तर पाण्याची गळती आपण सापडून म्हणजेच शोधून आपण त्याला बंद करणे हे हितावह आहे. त्यामुळे ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कंपोस्ट खत कशापासून आपल्याला बनवता येईल, तयार करता येईल? तर कंपोस्ट खत जे आहे आपल्याला जैविक कचरा, तर जैविक कचरा म्हणजेच काय? तर वनस्पतीजन्य पदार्थ आणि प्राणीजन्य पदार्थ यापासून मिळणारे खत म्हणजेच जैविक खत होय. तर ऑप्शन बी आपलं जैविक कचरा आपलं करेक्ट उत्तर, ज्यापासून आपल्याला कंपोस्ट खत मिळालेलं पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सर्वाधिक विद्युत ऊर्जा बचत करणारा बल्ब कोणता? म्हणजे सर्वाधिक विद्युत ऊर्जा, म्हणजे जास्तीत जास्त विद्युत ऊर्जा आपल्याला काय करायची आहे? वापरायची नाही आहे, ती बचत करायची आहे. म्हणजे कमी ऊर्जा लागणारा, कमी करंट लागणारा बल्ब कोणता असा हा प्रश्न आहे. तर LED, ज्याला आपण लाईट इमिटिंग डायोड असं म्हणत असतो, हा जो बल्बचा प्रकार आहे हा अत्यंत आधुनिक असलेला बल्ब आहे. तर हा सर्वात कमी एनर्जी, म्हणजेच ज्याला आपण करंट म्हणतो किंवा लाईट म्हणतो, तो कंझ्युम करतो, वापरतो. म्हणजेच ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर होय. तर CFL बल्ब जे आहे ते LEDच्या अगोदरचं व्हर्जन आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. अगोदर CFL बल्ब छान चालायचे, कमी ऊर्जा वापरायचे, पण त्याहीपेक्षा कमी वापरणारे बल्ब आपल्याला नुकतेच बाजारात आलेले पाहायला मिळतात, ते म्हणजेच LED बल्ब होय, ज्याला आपण लाईट इमिटिंग डायोड असं म्हणतो. तर ऑप्शन एक करेक्ट उत्तर होय. अतिरिक्त प्लास्टिकचा वापराचा जर आपल्याला दुष्परिणाम असेल, तर तो दुष्परिणाम काय आहे, काय होतो असा हा प्रश्न. तर अतिरिक्त प्लास्टिक जर आपण वापरलं, तर जिकडे तिकडे आपल्याला प्लास्टिक पडलेलं पाहायला भेटतं. त्यामध्ये जलप्रदूषण होत असेल, त्यानंतर त्याच्या जाळण्याने आपल्याला वायू प्रदूषण झालेलं पाहायला भेटेल. आपण प्लास्टिक इकडे तिकडे फेकून दिल्यामुळे, जमिनीवर फेकल्यामुळे आपल्याला मातीचं प्रदूषण ज्याला आपण म्हणत असतो, म्हणजेच मृदा प्रदूषण झालेलं पाहायला मिळतं. सॉईल पोल्युशन आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणत असतो. ऑप्शन बी प्रदूषणास कारणीभूत ठरणारा घटक म्हणजे अतिरिक्त प्लास्टिक होय. आजच्या सिरीजमधला शेवटचा प्रश्न, प्राथमिक स्तरावर म्हणजेच प्राथमिक शाळेमध्ये प्राथमिक स्तरावरती आपण पर्यावरण शिक्षणाचा उद्देश ठेवलेला आहे. तर त्याचा उद्देश काय ठेवलेला आहे, म्हणजेच उद्देश काय
असा हा प्रश्न. तर विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता करणे, सुजाण नागरिक बनवणे, पर्यावरणाशी विषयी त्यांना आवड निर्माण करणे हा आपल्या पर्यावरण अभ्यास खालच्या वर्गासाठी म्हणजेच प्राथमिक घटकासाठी ठेवणे आपण क्रमपात समजलेले आहे. ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, इथे आपले प्रश्नावली संपते. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.